नमस्कार, शुभ प्रभात. उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग तसेच शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सहर्ष स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद पण शिक्षण चालू उपक्रम अंतर्गत मी श्री राजेंद्र संपतराव जाधव यरंग मनपा माध्यमिक शाळा आहे. आज मी इयत्ता 9वी मराठी उपयोजित लेखन यामधील कथा लेखन हा भाग घेणार आहे. इयत्ता 9वी विषय मराठी उपयोजित लेखन कथा लेखन. कृतीपत्रिकेत प्रश्न 5 मध्ये पुढील 3 लेखन प्रकारापैकी कोणत्याही 2 लेखन प्रकारावरती 2 कृती दिल्या जातात. 1 जाहिरात लेखन, 2 बातमी लेखन, 3 कथा लेखन. यापैकी 2 कृती सोडवणे आवश्यक आहे. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकाराने कथा लेखन करण्यास सांगितले जाते. 1 कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहायला सांगितला जातो. तसेच 2 कथेचा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहायला सांगितलं जातं. महत्त्वाचे काही शब्द देऊन कथा लिहायला सांगितले जाते. 4 कथा बीजावरून कथा लिहायला सांगितले जाते. 5 शीर्षकावरून कथा लिहायला सांगितले जाते आणि 6 मुद्द्यावरून कथा लिहायला सांगितले जाईल. वरीलपैकी प्रकारापैकी वेगळी सृजनशील पद्धतीने कृती दिली जाऊ शकते. आता कथालेखन. कथा म्हणजे गोष्ट सांगण्याची व ऐकण्याची आवड माणसाला पूर्वीपासून आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे आपल्या कल्पना, भावना, आपले विचार, अनुभव इतरांना सांगावेत आणि आपण इतरांचे ऐकावे अशी त्याला तीव्र इच्छा असते. त्यातून कथा या लेखन प्रकाराचा जन्म झाला. या कथालेखनाचा परिचय व्हावा, नव्या कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण ही कौशल्ये विकसित व्हावीत या हेतूने या लेखन प्रकाराचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. कथालेखनात योग्य सरावातून उत्तम कथालेखक घडू शकतात. आता कथालेखनाचे प्रकार पहा. कथा बीजानुसार कथाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. आता कथा बीज म्हणजे काय, तर कथेचा आशय किंवा विषय गाभा म्हणजे कथाबीज होय. आपल्या मनात कथाबीज तयार झाल्यावर आपण त्याचे शीर्षक निश्चित करतो. त्यामुळे कथेचा प्रकार निश्चित होतो. प्रकार निश्चित झाल्यावर कथाबीज फुलवणे सहज शक्य होते. त्यातला पहिला प्रकार आहे शौर्यकथा. शौर्यकथा यामध्ये शौर्याविषयीच्या कथा म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी गड किल्ले कसे काबीज केले वगैरे या संदर्भात शौर्याविषयीच्या कथा आहेत. 2 म्हणजे दुसरा प्रकार आहे विज्ञान कथा. यामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात शोध लागतात. त्या शोधावर आधारित नवीन यंत्रे, उपकरणे तयार केली जातात. विज्ञानाचा परिणाम एवढाच होत नाही, विज्ञानाचा माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. विचारांची दिशा बदलते, अनेक कल्पना बदलतात, धारणा बदलतात, श्रद्धा बदलतात, नीतीच्या संदर्भातील कल्पनाही बदलतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रावर मोठा परिणाम होतो. माणसाची जगण्याची रीत बदलते. चालू काळात होत असलेल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणखीन 100 वर्षांनी किंवा 200 वर्षांनी माणसाचे जीवन कसे असेल याची लेखक मंडळी आपल्या प्रतिभाशक्तीच्या साहाय्याने कल्पना करतात. आपण त्या आधारे पुढच्या 50-100 वर्षानंतरच्या काळातील जीवनावर आधारित कथा लिहितात. तिला विज्ञान कथा म्हणतात.
तिसरं आहे बोधकथा. यामध्ये बोध, उपदेश, संदेश, तात्पर्य वगैरे याच्यातून या कथातून बोध घेतला जातो, त्याला बोधकथा असे म्हणतात. चौथा आहे ऐतिहासिक कथा. ऐतिहासिक कथा ह्या मागील 100 वर्षाच्या, 200 वर्षाच्या किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षाच्या काळातील सर्वच्या सर्व घटना व व्यक्ती आजच्या माणसाला ठाऊक नसतात. ठाऊक असणे शक्य नसते. त्यामुळे इतिहासातील काही महत्त्वाच्या प्रसंगामध्ये संबंधित माणसे कशी वागली असतील, त्यांच्या मनात कोणकोणत्या भावना निर्माण झाल्या असतील, त्या प्रसंगात त्यांनी कसा विचार केला असेल, एकमेकांशी ती माणसे काय काय बोलले असतील, असे कुतूहलजनक प्रश्न आजच्या काळातील माणसाच्या मनात निर्माण होतात. इतिहास काळाबद्दल खूप काही जाणून घेण्याची उत्कट इच्छा माणसाच्या मनात असते. प्रतिभावान लेखक आपल्या प्रतिभेच्या साहाय्याने वरील प्रश्नासंबंधी कल्पना करतात, त्यावर आधारित कथा लिहितात. अशा कथांना ऐतिहासिक कथा म्हणतात. त्यानंतर आहे 5वा प्रकार आहे कथाचा, तो रूपक कथा. आता रूपक कथा म्हणजे काय, तर कधी कधी एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, त्या वस्तूचे परिपूर्ण वर्णन करणे कठीण बनते. अशा वेळी त्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी उदाहरणादाखल दुसरी एखादी वस्तू वापरली जाते. उदाहरणार्थ पुढील म्हणजे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, त्याला द्यावा तसा आकार मिळतो. येथे लहान मुलाचे वर्णन करण्यासाठी मातीच्या गोळ्याचे उदाहरण घेतले आहे. मातीच्या गोळ्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. तो तक्रार करीत नाही, कुरकुर करीत नाही की बंड करीत नाही. देऊ तसा आकार निमूटपणे स्वीकारतो. त्या गोळ्यावर आपले पूर्ण नियंत्रण असते. लहान मुलांचेही तसेच असते. आपण जसे त्या मुलावर संस्कार करू तसेच त्या मुलाला व्यक्तिमत्व मिळते. येथे लहान मुलगा आणि मातीचा गोळा या दोन्ही गोष्टी पूर्णपणे समान मानल्या जात आहेत. म्हणून आपण मातीच्या गोळ्याचे वर्णन करतो तेव्हा आपोआप लहान मुलाचे वर्णन होत असते. म्हणून येथे मातीचा गोळा हे लहान मुलाचे रूपक आहे. नंतरचा प्रकार आहे धार्मिक कथा. यामध्ये धार्मिक संबंधी कथा वगैरे आहेत. तसेच सामाजिक कथा. यामध्ये रहस्यमय कथा, साहस कथा, पराक्रमी पुरुषांच्या पराक्रमाच्या कथा म्हणजे साहस कथा वगैरे. रहस्य कथेमध्ये गुन्हेगारांची काही मागे न ठेवल्यामुळे अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या गुन्ह्याची उकल करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येची उकल करणाऱ्या कथा म्हणजे रहस्य कथा होय. आणखीन एक कथा याच्यामध्ये की जातक कथा. जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा. पूर्वी वेगवेगळ्या कथा सांगून लोकांना उपदेश केला जाई. कथांच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी खूप परिणामकारक ठरतात. या कथांचा परिणाम खूप खोलवर होई. या परिणामामुळे माणसांचे वागणे बदलत असे. यालाच संस्कार म्हणतात. अशा प्रकारच्या कथातून लोकांना बोध वगैरे मिळतो. आता पहा कथा लेखनाचे आहेत. एक कथाबीज म्हणजेच कथेचा विषय किंवा गाभा हा फार महत्त्वाचा असतो. त्याच्यानुसार ते शीर्षक वगैरे निश्चित केले जाते. कथेची सुरुवात करताना इंटरेस्टिंग असली पाहिजे, तर वाचणाऱ्याला पुढे म्हणजे आणि ऐकणारा आनंद मिळू शकतो. कथेतील घटना आणि स्थळ, तसेच कथेतील पात्रांचे स्वभाव विशेष, पात्रातील संवाद, विषयाला अनुसरून भाषा आणि कथेचा शेवट आणि तात्पर्य म्हणजे त्या कथेतून मिळालेला बोध, संदेश, मूल्य आणि कथेचे शीर्षक हे कथेतील घटक फार महत्त्वाचे आहेत.
आता कथालेखनाचे घटक पहा. कथाबीज. कथालेखन ही कल्पकतेवर आधारित कला आहे. कथाबीज कथेचा प्रकार, दैनंदिन अनुभव, वाचन अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार याद्वारे कथाबीज फुलवावे. कथेची रचना करताना कथेचा प्रारंभ, कथेचा मध्य व शेवट असावा. वाक्यरचना प्रालाब्धिक नसावी, म्हणजेच वाक्ये छोटी असावीत. कथेचा मजकूर उत्कंठावर्धक असावा. कथा नेहमी भूतकाळात लिहावी. कथालेखनाचे घटकमध्ये कथेतील घटना व पात्रे कथाबीजानुसार व कथेला ते नेऊ शकतील अशी पात्रे आणि घटना निवडाव्यात. चौथं, पात्रांचे स्वभावविशेष म्हणजे आशयाला समर्पक असे पात्रांचे स्वभावविशेष व त्यांचे वर्तन असावे. उदाहरणार्थ, राग आला तर त्याने हाताच्या मुठी करकचून आळव्यात इत्यादी. कथालेखनाचा पाचवा घटक आहे कथेतील संवाद आणि भाषा. कथेतील भाषा कथाबीजाला अनुसरून असावी. अलंकारिक भाषा कथेची परिणामकारकता वाढवते. संवादाची परिणामकारकता विरामचिन्हामुळे निर्माण होते. पात्रांच्या तोंडी गरजेनुसार ग्रामीण अथवा बोलीभाषा यांचा वापर सहजतेने करावा. वाक्यप्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर कथालेखन करताना करावा. त्यामुळे कथा आणखीन सुंदर बनू शकते. सहावा घटक आहे कथालेखनाचा शीर्षक आणि तात्पर्य. संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य, संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. तसेच कथेतील मूल्य, संदेश व्यक्त किंवा आशय प्रतिबिंबित करणारे तात्पर्य असावे. कथेत संवाद आणि कथालेखनाच्या मूल्यमापन कृती. एक, कथाबीजावरून कथालेखन. उदाहरणार्थ, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हमालाची मुलगी असलेली कमल जिल्हाधिकारी होते. या ठिकाणी एका गरीब कुटुंबातील मुलगी कशा प्रकारे जिल्हाधिकारी होते किंवा प्रतिकूल परिस्थितीवर कशा प्रकारे मात करते जिल्हाधिकारी याचा कमलच्या संघर्षाची कथा लिहिता येईल. तसेच दुसरा म्हणजे मुद्द्यावरून कथालेखन. उदाहरणार्थ, गावचा तलाव. उत्साही मुले तलावात पोहत आहेत. पोहत आतमध्ये जातात, जास्त आत खोल पोहत उत्साहामध्ये जात असतात आणि त्यामध्ये रोहन थकतो आणि पाण्यामध्ये बुडू लागतो. तेव्हा राजूचे लक्ष जाते आणि राजू प्रसंग सावधान दाखवून चपळाईने रोहनजवळ पोचतो आणि रोहनला वाचवतो आणि इतर मुलांच्या मदतीने रोहनला बाहेर घेऊन येतो आणि सर्वत्र राजूचे कौतुक होते. अशा प्रकारे मुद्द्यावरून कथालेखन करता येते. तिसरा प्रकार दिलेला आहे की शब्दावरून व कथालेखन. दिलेल्या शब्दावरून कथालेखन. या ठिकाणी एक गावचे रामराव आहेत. ते गावचे सरपंच आहेत. त्यांना 2 भाऊ आहेत. जमिनीवरून त्यांचा वाद चालू असतो आणि त्या वादासाठी रामराव काय युक्ती काढतात या संदर्भामध्ये या दिलेल्या शब्दावरून कथालेखन करता येईल. चौथा प्रकार कथेचा पूर्वार्ध, म्हणजे कथेची सुरुवात दिलेली असते आणि उत्तरार्ध म्हणजे शेवट लिहायला सांगतात किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहायला सांगतात. म्हणजे कथेचा शेवट देतात आणि सुरुवात लिहायला सांगतात. तर या ठिकाणी कथा आहे पहा. कथेचा या ठिकाणी शेवट दिलेला आहे, म्हणजे उत्तरार्ध दिलेला आहे. त्याची सुरुवात लिहून कथा पूर्ण करा. आता पहा, कथेचा या ठिकाणी शेवट दिलेला आहे आणि नंतर आपल्याला पूर्वार्ध लिहायचा, म्हणजे कथेची सुरुवात लिहायची आहे. प्रवासी कथा आहे पहा. प्रवासी रेल्वेगाडी बरोबर स्पर्धा करणारा ससा सो सामर्थ्यावर खूप खुश होता. जंगलात जाऊन नाचला काय, बागडला काय, जोरजोरात ओरडून घोषणा करू लागला, मी रेल्वेपेक्षाही वेगाने धावू शकतो. सर्व प्राण्यांना सशाच्या कर्तृत्वाचे कौतुक वाटले, पण बुद्धिमान कोल्ह्याला मात्र सशाचे कर्तृत्व मान्य नव्हते. हे बघ सशा, तू जर आगगाडीबरोबर शर्यत जिंकून दाखवलीस तर मी मान्य करीन तुझे कर्तृत्व. सशाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी कोल्ह्याच्या साक्षीने ससा आगगाडीबरोबर धावू लागला.
ती गाडी मालगाडी होती, ती कुठेही थांबली नाही. सश्याची अवस्था अति धावल्यामुळे वाईट झाली. शेवटी रुळाच्या बाजूच्या काटेरी जंगलात ससा पडला, जखमी झाला. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याचे हे परिणाम. बिचारा व्यतीत ससा. हा कथेचा शेवट दिला. आता आपल्याला कथेची सुरुवात करायची. या ठिकाणी आपण कथेला नाव दिलेलं आहे बिचारा ससा. नदी. आता कथेची सुरुवात कशी होईल तर नदीच्या आजूबाजूला विस्तीर्ण प्रदेशात असलेल्या गर्द जंगलात राहणाऱ्या कोल्हा व ससा यांच्यात नेहमीच कशावरूनही वाद होत असे. आजच्या दोघांच्या वादाचे कारण मात्र वेगळेच होते. जंगलाच्या बाजूलाच असलेल्या रेल्वे मार्गावरून अनेक प्रवासी रेल्वे व मालगाड्या ये जा करत असत. प्रचंड वेगाने धावणाऱ्या या रेल्वेबरोबर धावण्याचा प्रयत्न अनेक प्राणी करत असत. त्यातही ससा नेहमीच आघाडीवर असे. ससा धावत्या रेल्वेला पाहून कोल्ह्याला खिजवून म्हणाला, अरे कोल्होबा, या वेगाने धावणाऱ्या रेल्वेबरोबर धावून दाखवशील काय? कोल्ह्याला वाटले की या सश्याची खोड मोडण्याची आयतीच संधी चालून आली आहे. कोल्हा सश्याला म्हणाला, अरे ससोबा, कशाला या फंदात पडतोयस? माझ्याशिवाय ही स्पर्धा कोणी जिंकू शकत नाही. हवं तर प्रयत्न करून बघ, पण मला नाही वाटत की तू रेल्वेला हरवू शकशील. सश्याने कोल्ह्याचे आव्हान स्वीकारले. थोड्याच वेळात एक प्रवासी रेल्वे येऊ लागली. अनेक प्राण्यांच्या उपस्थितीत या रेल्वेबरोबर धावण्यासाठी ससा सज्ज झाला. त्याला स्वतःच्या सामर्थ्याविषयी प्रचंड अभिमान होता. येणाऱ्या रेल्वेच्या इंजिनाबरोबर त्याची स्पर्धा सुरू झाली. सश्याने धावण्याचा वेग वाढवला. सर्व प्राण्यांची उत्सुकता मीटिंग हवी आहे. जवळच असणाऱ्या मीटिंग हवी. रेल्वेच्या अगोदर ससा पोचला. ससा जिंकल्याचा आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ह्या कथेमध्ये आपण कथेचा सुरुवात लिहिलेली आहे, शेवट दिलेला होता, उत्तरार्ध आणि पूर्वार्ध लिहायचा होता. दुसरी एक कथा दिलेल्या शब्दावरून एक कथा आहे पहा. इथे एक कथा आहे, संकुचित वृत्ती म्हणून पहा शब्द दिलेले आहेत. इथे शब्द दिले आहेत पहा, बेडूक, वीर, समुद्र, मोठे आणि संकुचित असे शब्द दिले आहेत. त्यावरून एक गोष्ट आहे, शीर्षक दिलेलं आहे पहा या कथेला, संकुचित वृत्ती. एका विहिरीत एक बेडूक राहत असे. तो त्या विहिरीत जन्मला आणि तिथेच तो वाढला. तो रोज विहिरीतील छोटे किडे खात असे, त्यामुळे त्या विहिरीचे पाणी स्वच्छ ठेवले जायचे. असे अनेक वर्ष चालले होते. एके दिवशी समुद्रकाठी राहणारा एक बेडूक त्या विहिरीत पडला. विहिरीतल्या बेडकाने त्याला विचारले, कुठला रे तू राहणारा? मी समुद्रात राहत असतो, तिथूनच आलो आहे. समुद्रातल्या बेडकाने उत्तर दिले. समुद्रातून आलेला बेडूक खूप पाणी, लाटा, छोटे मोठे मासे, वाळू हे सारे पाहून आला होता. त्याला विहिरीतील जग खूप छोटे वाटत होते. समुद्र केवढा असतो तो समुद्र? माझ्या या विहिरी एवढा असतो का? विहिरीत राहणाऱ्या बेडकाने विहिरीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत उडी घेत ऐटीत विचारले. मित्रा, तुझ्या या टिचभर विहिरीची विशाल समुद्राशी तुलनाच होऊ शकत नाही. समुद्रातून आलेला बेडूक म्हणाला. विहिरीतला बेडूक चिडून म्हणे समुद्र मोठा. अरे, माझ्या या विहिरीपेक्षा दुसरे काही मोठे असूच शकत नाही. द्या रे याला हाकलून. विहिरीपेक्षा काही मोठे असू शकते हे विहिरीतल्या त्या बेडकाला मान्य नव्हते. समुद्राचा बेडूक म्हणाला, चल माझ्याबरोबर, या विहिरीच्या बाहेर जाऊ. तिथे तुला नवे मोठे जग पाहायला मिळेल. विहिरीतला बेडूक विहीर सोडायला तयार झाला नाही. तात्पर्य, या कथेतून आपल्याला तात्पर्य काय मिळते मित्रांनो? तर हा संकुचित भावच आपल्या दुईचे भांडणाचे कारण आहे. माझे तेच योग्य आणि श्रेष्ठ असा विचार न करता इतरांना समजून व जाणून घ्यायला हवे, यातून आपल्याला मानवते. दुसरी एक याच्यामध्ये
आपल्याला कथा बीजावरून एक गोष्ट आहे पा कथा बीज दिलेलं आहे. 1960 साली सत्याग्रहाचे लोण पसरले होते. कोणी मिठाचा कायदा तोडला, कोणी गवताचा कायदा मोडला. एका गावात देशभक्तांनी जंगलचा सत्याग्रह केला. इंग्रज शिपायांनी हल्ला केला. देशभक्तांनी प्राण गमावले. पंचक्रोशीतील सगळी गावे सत्याग्रहात सामील झाली. अशा प्रकारचे कथाबीज दिलेलं आहे पहा. आणि वरील कथाबीजाच्या आधारे आपल्याला ऐतिहासिक कथा लिहायची आहे. तर कथेचं शीर्षक आहे सत्याग्रह. नमक का कानून तोड दो. जीवाच्या आकांताने सत्याग्रही ओरडत होते. सदू काका त्या प्रसंगाचा साक्षीदार होता. त्याला मनापासून वाटत होते, बिळाशी गावातील सर्वांनी असा सत्याग्रह करायला हवा. बिळाशी हे साताऱ्यातील 500 लोकवस्ती असलेले गाव. गावाच्या अवतीभोवती इंग्रजांचे राखीव जंगल होते. तेथील हिरवीगार कुरणेही इंग्रजांच्या ताब्यात होते. गावकरी एकमताने एकत्र आले तर सागवानांनी जंगलाचा कायदा आपण मोडू शकतो. सदू काकाला जे वाटत होते ते त्याने लोकांना पटवून द्यायचे ठरवले. तो घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊ लागला. गाववाले माझी समद्यांना विनंती आहे, आपण जंगल सत्याग्रह करू, ब्रिटिशांना विरोध करू. सगळ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले, पण सुखाचा जीव दुःखात घालायला कोणी तयार होईना. चावडीवर जमलेले लोक हळूहळू पांगले. त्याची बायको, 2 मुले आणि जेव्हा भावाचा मित्र रहुदा त्याच्यासोबत थांबले. सदू काकाने ठरवले की आपण आपले ध्येय पूर्ण करायचे. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी सदू काकाने वावरात फेरी मारली. जंगलात शिरण्याचा मार्ग निश्चित केला. सदू काकासह गस्त घालणाऱ्या शिपायांची नजर चुकून रात्री ते जंगलात शिरले. रघुदा म्हणाला, सुद्धा तुझ्या संगट मी आहे. एक झाड आज आडवं करू. दोघांनी झाडांच्या बुंद्यावर धारदार कुऱ्हाडीचे घाव घालायला सुरुवात केली आणि 4-5 तासात झाड आडवे केलं. तोडलेलं झाड ओढत खेचत चावडीपाशी आणले. तोपर्यंत पहाट झाली होती. गावकरी म्हणाले, मानलं तुला सुद्धा. तू कामगिरी फत्ते केलीस रघुदा. शाब्बास गाड्या. अरे माझ्या मर्दानी, आता या लाकडी स्तंभावर तिरंगा फडकवा. सदूने सर्वांना आव्हान दिले. सागवानी झाडाच्या खोडावर तिरंगा फडकवला. रघुदा आणि सदुदा स्फुरण येऊन म्हणाले, जंगल का कानून तोड दिया. सर्वांनी आवाजात आवाज मिळवला. बिळाशी सत्याग्रहाची ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यांनी बिळाशीत लाठीमार केला, गोळीबारी केला. रघुदाला वीरमरण आले. सदुदा डावा डोळा आणि उजवा पाय जायबंदी झाला. ही बातमी सगळे वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे पंचक्रोशीत सगळी गावे सत्याग्रहात सामील झाली. अशा प्रकारे ऐतिहासिक कथा आपण ऐतिहासिक कथा पाहिली. आणखीन एक शीर्षकावरून एक कथा आहे. शीर्षक दिलेलं आहे कथेला आणि त्याच्यावरून एक कथा लिहायची आहे. तर कथेचं शीर्षक आहे, कर्तव्य नरा देवपण देई. असं कथेला शीर्षक आहे. तर कनंगले स्टेशनच्या बाहेर आज मच्छीमारी करणाऱ्या लोकांची गर्दी जमली होती. हातात जाळी, वल्हे, डोली घेऊन सारे आले होते. साऱ्या जणांना अजब तक्रार नोंदवायची होती. मल्ल्या कोळी त्यांचा म्होरक्या होता. तो म्हणाला, आमच्या गावातून वाहणारी सांबी नदी हरवली आहे. पोलीस खाते चक्रावले. ही तक्रार कशी लिहून घेणार? नदी कधी शोधणार? परंतु मच्छीमार करणारे मात्र हैराण होते. गेली अनेक वर्षे चवीचे मासे देणाऱ्या नदीचे पात्र हल्ली कोरडे ठणठणीत पडले होते. सांबी नदी बारमाही वाहणारी नदी होती.
तिच्या किनाऱ्यावर शेती, फळबागा, भाजीपाला पिकत असे. पण गेले काही दिवस नदीचे पात्र कोरडे पडायला लागले होते. आता तर उरला सुरला ओलावा पण नष्ट झाला होता. लोकांनी काही लोकांना काही कळेना. तेव्हा ते पोलीस स्टेशनला पोचले आणि तक्रार नोंदवली. पोलीस इन्स्पेक्टर नंदा दिवान या चाणक्य होत्या. लोकांच्या तक्रारीचा अर्थ त्यांना समजला होता. त्यांनी लोकांना विचारले, जेव्हा नदी होती तेव्हा तुम्ही नदीत काय काय विसर्जित करीत होतात? निर्माल्य, कचरा, घाण पाणी, विष्ठा, पिंड इत्यादी. अशी भली मोठी यादी लोकांनी दिली. आणि नदी स्वच्छ कधी केली होती? मॅडमनी विचारले. कशाला? नदी स्वच्छ का करायची? नदी स्वतःच सर्व कचरा समुद्रात नेऊन सोडायची. अगदी बरोबर. नदी स्वतःच स्वतःला स्वच्छ करायची. आम्ही काही करण्याची गरज नव्हती. मल्ल्या कोळी म्हणाला. इथेच तुमचे चुकले बघा. तुम्ही टाकलेल्या कचऱ्यामुळे गाळ तयार झाला होता. नदीचे पात्र बुजून गेले. मग नदीत पाणी टिकेल कसे? आलेले सर्व पाणी वाहून गेले. नदी तुम्हीच नष्ट केलीत. इन्स्पेक्टर दिवान समजावून सांगत म्हणाल्या. गावकऱ्यांना आपली चूक कळली. त्यांनी 8 दिवसात मेहनत करून गाळ काढला. हळूहळू नदीतील झरे वाहायला लागले. पात्रात थोडे पाणी दिसले आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. हरवलेली नदी आपणच शोधली याचा सर्वांना आनंद झाला. अशा प्रकारे पहा, या शीर्षकावरून कथालेखन ही गोष्ट आपण पाहिली. धन्यवाद. सर, बुराडे सर.